आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। पुण्यात झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी प्रतिक्रिया दिली। या घटनेशी आपला कोणताही संबंध नसताना आपलं नाव जोडलं जात असल्याची खंत टिंगरे यांनी व्यक्त केली। तसेच सुनील टिंगरे यांनी घटनेनंतर आपण घटनास्थळी का गेलो होतो याचा खुलासा केलाय। सुनील टिंगरे यांनी ट्विट करत आपली भूमिका सविस्तर मांडली। कल्याणी नगरमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे। दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीला न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून नक्की काय मिळेल असा मला विश्वासही आहे। तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो असं सुनील टिंगरे म्हणाले। या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयही संबंध नसताना कालपासून सोशल मीडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारित करण्यात येत आहे। याबाबत सुरुवातीला दुर्लक्ष केलं, परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्याने कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे। सुनील टिंगरे म्हणाले, माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे 3 वाजेच्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करून दिली। तसेच माझे परिचित विशाल अग्रवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाल्याचं सांगितलं। त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलीस ठाण्यात गेलो। यावेळी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पोलीस निरीक्षक हे अपघातातील तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं। मी त्यांना फोन केला असता 15 मिनिटात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ते आलेही असं सुनील टिंगरे यांनी सांगितलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।